जय भवानी प्रशाला, पालिका मराठी शाळा क्रमांक 29 आणि कन्नड वारद मड्डी शाळा यांचे वार्षिक स्नेह संमेलन नुकतेच मोठ्या उत्साहात व जल्लोषात संपन्न झाले। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पालिकेचे मुख्य लेखाधिकारी रत्नराज जवळगेकर हे होते, तर प्रमुख अतिथी म्हणून जोडभावी पेठ पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक विष्णू गायकवाड यांची उपस्थिती होती। तसेच श्रीकांत गायकवाड, मयूर गवते, शीलवंता गायकवाड, दत्तात्रय चौगुले, प्रदीपसिंह ठाकूर, बाळासाहेब जगताप, सोमनाथ सोनलकर, प्रसन्न निकंबे, मिलिंद खंदारे, किशोर मोरे, रणधीर तांबिले, शंकर नरहिरे, नीलकंठ कदम, महासिद्ध घाळे, किरण शेळगे, बंदूकवाले सर, केशव गलगली, विठ्ठल वाघमोडे यांची ही विशेष उपस्थिती होती। प्रारंभी प्रमुख अतिथींच्या शुभहस्ते श्री नटराजांची महापूजा व दीप प्रज्वलन करून उद्घाटन करण्यात आले। कार्यक्रमस्थळी नयनरम्य रंगावली साकारण्यात आली होती, तर फटाक्यांची आतिषबाजीही पार पडली। विद्यार्थ्यांनी हिंदी मराठी गीते सादर करीत देशभक्तीपर गीतेही म्हणत विविध गुणदर्शनासह सांस्कृतिक कार्यक्रम बहारदारपणे सादर केला। मान्यवरांचा सत्कारही करण्यात आला। संमेलनावेळी सर्वांना पाहण्यासाठी एलईडी स्क्रीनची उत्तम सोय करण्यात आली होती। पालिका शाळांतून समाजातील गरीब व गरजू विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण दिले जात आहे। त्यामुळे उद्याचा सुजाण नागरिक घडविण्याचे कार्य कौतुकास्पद असल्याचे गौरवास्पद उद्गार पालिकेचे मुख्य लेखाधिकारी रत्नराज जवळगेकर यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतातून व्यक्त केले। नगरपालिकेच्या शाळेत उस्मानाबादला मी 3 वर्ष शिकलेलो आहे। तसंच आपले पीएसआय साहेब पण जिल्हा परिषद आणि नगरपालिका शाळेमध्ये शिकलेले आहेत। आम्ही जर अधिकारी बनू शकतो तर तुम्ही पण अधिकारी बनू शकता। त्यामुळे इतर शाळांमध्ये शिकणारी चांगली आणि नगरपालिकामध्ये शाळांमध्ये शिकणारी मुलं किंवा कमी दर्जाची मुलं असं नसता, तर आपल्या अभ्यासावर आहे। कुठेही मुलं असले तर ते अभ्यास करतात आणि आपल्या शिक्षकांची क्वालिटी आता वाढवण्यासाठी किंवा जास्तीत जास्त त्यांचं सहकार्य मुलांना कसं बनवता येईल याकडे आम्ही आता लक्ष देणार आहोत। पालकांची उपस्थिती लक्षणीय होती। प्रमुख अतिथींनी परिधान केलेले गुलाबी फेटे लक्षवेधक ठरले। स्नेह संमेलन म्हणजे विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देणारे व्यासपीठ आहे, असे प्रतिपादन पोलीस उपनिरीक्षक विष्णू गायकवाड यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणातून व्यक्त केले। हा उत्साह पाहून माझी सुद्धा माझ्या शाळेची मला आठवण झालेली आहे। केवळ हा नाच गाण्यांचा आणि नाटकांचा कार्यक्रम नसून आपल्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठीचं हे व्यासपीठ आहे। कोणी अभ्यासामध्ये हुशार असतं, तर कोणी स्टेजवरती आपला परफॉर्मन्स दाखवण्यासाठी हुशार असतं, कोणीचं गणितावरती पकड असते, कोणी खेळामध्ये चांगल्या पद्धतीनं प्रावीण्य मिळवत असतं। त्यामुळे मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी हा जो काय आज कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे, त्यासाठी मी सर्व शाळेच्या वृंद जे काही आयोजक टीम आहे त्याबद्दल त्यांचं मी आभार व्यक्त करतो। पालकांना सुद्धा विनंती आहे की आपल्या पाल्याची दुसऱ्या मुलाशी तुलना कधीही न करता त्याच्या अंगात असलेले सुप्त गुण आपण ओळखले पाहिजेत आणि त्या सुप्त गुणांना आपण वाव दिला पाहिजे। आज मनमोकळेपणाने आपण नाचणार आहोत। आम्ही पण सुद्धा तुमचा डान्स बघण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत। आपण या कार्यक्रमाचा आनंद घ्या।
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक हरिदास झाडकर यांनी तर सूत्रसंचालन बाळासाहेब जगताप यांनी तर आभार प्रदर्शन नवनाथ माळी यांनी केले. आमच्या प्रशालेमध्ये येणारे विद्यार्थी हे अतिशय गरीब कुटुंबातून येणारे गोरगरीब मजुरांची मुलं आहेत. या सर्व मुलांना आम्ही शाळेच्या माध्यमातून सर्व वही पुस्तक दप्तर बॉटल कंपास पॅड अगदी शैक्षणिक सर्व साहित्य A to Z 10वीपर्यंत फ्री ऑफ कॉस्ट देतो आहे. ॲक्च्युली संपूर्ण खर्च स्वतः वैयक्तिकरित्या करतात आणि हे आता जवळपास गेल्या 7 वर्षापासून चालू आहे. तर अशा ह्या श्रीकांत भाऊ गायकवाड नावाचे हे पालक आहेत. त्यांचा प्रत्येक शब्दाला आमच्या म्हणजे आम्ही गरज वाटली त्यांना आवाज दिलाही ते लगेच आमच्या शब्दाला होकार देतात व त्या आमच्या गोष्टी पूर्ण करत असतात. लॅब आहे, कॉम्प्युटर लॅब आहे, त्याचबरोबर कार्यशाळा APJ अब्दुल कलाम यांच्या माध्यमातून मिळालेली ते प्रयोगशाळा आहे. तसेच प्रत्येक वर्गामध्ये टच स्क्रीन बोर्ड आहेत. म्हणजे या ठिकाणी अद्ययावत असं शिक्षण दिलं जातं. कॉम्प्युटर शिकवण्यासाठी खास महाराष्ट्र शासनाकडून MPSC थ्रू एक शिक्षिका शीतल गुरव म्हणून आहेत. त्या आठवड्यातून 3 दिवस येऊन प्रशिक्षण देत असतात. त्यामुळे मुलांना कॉम्प्युटर शिकवणंसुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे सोपं जाते आणि आज मुलं अतिशय चांगल्या पद्धतीने कॉम्प्युटर हाताळत आहेत. स्नेहसंमेलन यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापिका शैलश्री अँटिमनी, सांस्कृतिक विभाग प्रमुख अनिल नरसगौंडे, अविनाश हिंगणे, अरुण डोके, बायस मॅडम, मिरजकर मॅडम, मंगल शिंगे, कीर्ती शाबादे, आसा रेड्डी सर, रामलू वाळवे, कांचन गोपाळकर, कल्पना शिंदे, कल्पना यादव यांनी मोलाचे योगदान दिले.